सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी 11 मोरबे टीमच्या माध्यमातून ओम खोपकर आणि त्याचबरोबर सागर उलवेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। अल्पावधीमध्येच कमी वयामध्ये ज्या खेळाडूने मोरबे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं, यंदाच्या हंगामामध्ये पावसाळी क्रिकेट हंगामात देखील भरपूर चांगलं प्रदर्शन ज्या खेळाडूने केलं, पनवेल तालुक्यातील अपकमिंग रायझिंग स्टार अर्थातच ओम खोपकर आपल्याला पाहायला मिळेल सलामीवीरच्या भूमिकेमध्ये। त्याचबरोबर एक मातबर बॅट्समन म्हणून सातत्याने आई गावदेवी 11 मोरबे या टीमच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी सागर उलवेकर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली। आज भरपूर अपेक्षा असतील टीम आई गावदेवी 11 मोरबे या टीमला, तर गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव आपल्याला पाहायला मिळेल रेडगर टीमच्या माध्यमातून। सध्याच्या घडीला अनेक युवा खेळाडू भरपूर चांगलं नाव करतात, त्यांच्या गावाचं, त्यांच्या तालुक्याचं, त्यांच्या जिल्ह्याचं या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्यांच्या कौशल्याच्या जोरावर। तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅचला होते सुरुवात। ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टिपल्या हा झेल आणि एक मोठा धक्का आई गावदेवी 11 मोरबे टीमला। ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला आणि पहिला बॅट्समन गमावलाय ओम खोपकर च्या स्वरूपामध्ये टीम आई गावदेवी 11 मोरबे या टीमने। अपेक्षा होत्या, अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं। स्वतःवर थोडासा नाखुश आहे, कारण ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात। ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला ओम खोपकर। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कैलास पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। लॉफ्ट केला, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु तेवढंच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलंय आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 2 रन। स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली। प्रत्येक डॉट बॉलला दबाव वाढवेल टीम आई गावदेवी 11 मोरबे टीमचा, कारण एक मोठं लक्ष्य त्यांना सेट करायचं आहे। टप्पा पडला, अंगाचा भेद घेतला आणि डॉट बॉलची समाप्ती। अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, लाजवाब, बॉटमॅनचा चांगला वापर केला। डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली। तुमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात। वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन कैलास। 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आई गावदेवी 11 मोरबे टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 1 गडी बाद 6 रन, 6 रन ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट।
स्पेल नंबर 2 आणि निशांत. वेग भरपूर होता परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस दिशा भरकटता त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. आणखीन एक वेगवान बॉल. प्रत्येक डॉट बॉल बॅकफुटला घेऊन चाललाय आई गावदेवी 11 मोरबे टीमला. कारण प्रत्येक बॉलवर तुमच्या बॅटमधून रन येणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. कारण एक एक डाव भरपूर महत्वपूर्ण आहे. लॉफ्ट केला लोड फुलटस पद्धतीचा हा बॉल. वाटिश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. दुपारचं सत्र आणि पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे, लांबी कमी, फिल्डर तैनात आणि टिपल्या हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय आई गावदेवी 11 मोरबे या टीमने. शेवटचे 3 बॉल शिल्लक. न्यू बॅट्समन हनुमान फडके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला. बॉलर निशांत. निशांतचा हा बॉल पुन्हा एकदा धोक्याची घंटा जरूर होती आणि बॅट्समन या ठिकाणी हनुमान फडके देखील बाद होताना पाहायला मिळतोय. एखाद्या पत्त्याचा ज्यावेळेस बंगला बनवला जातो तो जसा पाडला जातो ना तसा मात्र खऱ्या अर्थाने एक एक बॅट्समन आतापर्यंत गमावले. न्यू बॅट्समन आयुष फडके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वेग भरपूर होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय परंतु ज्या फटक्याची प्रतीक्षा होती आई गावदेवी 11 मोरबे या टीमला तो फटका येताना आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. 2 ओव्हरचा खेळ झालाय. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम शौर्य 11 रेडगड संघ. ओव्हर क्रमांक 3.
फुलटॉस पद्धतीचा हा बॉल डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल भिरकावून दिलाय आणि रन मिळतील 4. हा चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती. एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळालाय. 1 बाउंडची ताकीद दिली जाते. यानंतर जर त्यापेक्षा थोडीशी जर अशा प्रकारचा बॉल रिलीज केला. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. लाउट केला फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. तर षटकार आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. गौरव थोडासा फंबल झाला. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि 2 रनच्या साह्याने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 26 रन. शेवटचं एक षटक शिल्लक असेल. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये.
एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3-4 ची गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं. ही चपळाई पहा, लाजवाब रनिंग. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. जर 3 बॉलमध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर पाहायला मिळेल. टीम आई गावदेवी 11 मोरबे टीमचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर होती परंतु टिपल्या हा झेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. न्यू बॅट्समन अभि म्हात्रे. वाईट +1 टोटल 2 रन देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी. टिपल्या हा झेल. शेवटचा एक अंतिम बॉल शिल्लक आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. जे हनुमान चषक 2024 मधील पहिल्या फेरीतील अंतिम लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट चेस केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल. तुषार शेळके. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या होते 31 आणि 32 रनचं टार्गेट. तर प्रत्येक टीमला सुवर्ण संधी आहे अशी संकल्पना कमी पाहायला मिळते परंतु यंदाच्या हंगामामध्ये संकल्पना पहिल्यांदाच आपल्याला या आयोजनामध्ये पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून पारितोषिक या ठिकाणी जरूर जाहीर झाले. जर कुठल्याही टीम मधील बॅट्समनने या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार जर लगावले तर रोख रुपये 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून दिले जाईल.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. सलामीची जोडी संदेश आणि सौरभ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर विनीत फडके, पहिलाच बॉल, झेलची संधी होती. 3 फिल्डर धावले भरपूर वेगाने हा झेल पकडण्यासाठी. जसं प्रात्यक्षिक तुम्ही लगान चित्रपटामध्ये पाहिलं तसंच प्रात्यक्षिक आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे यांच्या बाबतीत देखील या क्षणाला आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग तर जरूर प्रॉपर आहे आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 32 रनचं लक्ष्य, अजून 28 रनची गरज येणारा 22 बॉल मध्ये. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड रन साठी कॉल, थ्रो चांगला होता गॅदर, परंतु या क्षणाला टायमिंग थोडीशी चुकली जाते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन ऊर्जा वाढवेल आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे या टीमची, कारण धावा 32 कंप्लीट करायच्या आहेत आणि आतापर्यंत 6 रन झाल्यात. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केला, फटका चांगला आहे, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. आणखीन एक क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू चाललाय, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि 3 रन. आज भाई आप इधर आ जाइए, मयूर दादा आपको बुला रहे हैं.
तर स्पेल नंबर 2 आणि ओमकार नावडेकरला इन्व्हाइट केले. क्लासिकल गॅप स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. तर चला टीम खेडूकपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वीरा 11 खेडूकपाडा. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. गलीच्या दिशेने चेंडू चाललाय. 4 रन साठी या चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. वैयक्तिक 25 रनवर खेळतोय. कारण आतापर्यंत 12 बॉलचा खेळ फक्त सौरभनेच केला. स्ट्राईक पासून 12 बॉल झाले. संदेश वंचित आहे. येणारे 12 बॉल आणि 7 रनची गरज. 7-12 प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर महत्वपूर्ण आहे, परंतु सध्याच्या घडीला 12 बॉल मध्ये 7 रनची गरज विजय संपादन करण्यासाठी शौर्य 11 रेडगर या टीमला. कट केलाय. एक सिंगल फक्त पूर्ण होते. अजूनही 6 रनची गरज. तर चला टीम वीरा 11 खेडूकपाडा टीमचे कॅप्टन साहिल आपण या. या बॉलवर समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि सामना जिंकला शौर्य 11 रेडगर या टीमने. हार्डलक टीम आई गावदेव 11 मोरबी टीम आपण देखील चांगला खेळ केलात. कुठेतरी प्रयत्न थोडेसे कमी राहिले. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच